जय श्रीराम मित्रांनो, आपण चाललो होतो आज तुळजापूरला जाताना असं काही गाड्याला आम्हाला वाटलंच नव्हतं. आम्ही सर्वजण कॉलनीतले एका बस स्टँडवरती गेलो. आम्हाला जायचं होतं सर्वांना तुळजापूरला, सर्व कॉलनीसोबत. त्यासाठी आम्ही कवरपर्यंत वाट बघितली बसची, पण काय बस तर आमची सुटून गेली. विचारलं तर थोड्या वेळ का बस वाट बघितली. नंतर असंच पोलिसांसोबत काय झालं ते समजलंच नाही आम्हाला. मग काय कशी तरी बसमध्ये चढलो आणि त्यात पण आम्हाला जागा नाही भेटली. मग काय त्याच्यात एक मित्र भेटला, तो म्हणे आपल्याला व्हिडिओ बनवून शिकव म्हणतो. त्याला म्हणलं काही विषय नाही, पण थोड्याच वेळामध्ये लाईट बंद केलं बसवाल्यानं. आमचा प्लेअर डायरेक्ट रातचे 1:30 वाजता फ्री फायर खेळत होता. फ्री फायर म्हणलं बा फ्री फायरचं तुला येते तुम्हाला. मग आता काय खूप लांब जायचं होतं. मग काय त्यात आपल्याला पहिला टप्पा लागला बीडचं बस स्टँड बघून घ्या. मग काय त्यात आम्ही वापस चढलो बसमध्ये चढतानाच बसवाल्याने लावले होते गाणे लावलंच. मग काय बघितलं तुळजापूरचा हायवे. वाव म्हणलं काय भारी व्ह्यू लागला यार. असं वाटत होतं फोटोशूट करू आपण. काय मग उतरलो कसं तरी आम्ही चहा पिण्यासाठी. येत्या काही तासातच पोहोचलो आम्ही तुळजापूरमध्ये बघितलं तर कोणतीच गर्दी नाही, फक्त त्यात आमची मंडळी म्हणजेच कॉलनीतली. म्हणलं आपल्या फोनची रातची क्वालिटी जर बघितलं तर काय क्वालिटी एकदम खतरनाक येत होती. आणि त्यात फक्त आमची मंडळीच नुसती रातची फिरत होती. एखाद्यानं बघितलं तर मारायचे. म्हणलं तुळजापूरमध्ये बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकदम फार मूर्ती होती. पण म्हणलं राव आपलं संभाजीनगर शहर फक्त नुसतं नावालाच आहे काय. पण म्हणलं भाऊ इकडं खूप भारी होतं. मग त्यात पोचलो आम्ही तुळजापूरच्या मंदिराच्या बस स्टँडपाशी. म्हणजे तिथं वारकरी येतात. मग लांबून दिसले आम्हाला तुळजापूरचे मंदिर. मग काय थोड्याच वेळात आम्ही थांबलो रांगेमध्ये बघितलं तर काय खूपच गर्दी ना भाऊ. म्हणलं कधी नंबर लागेल आणि कधी नाही. त्यात आमची मंडळी पण खूप तक करत होते जाण्यासाठी. तिथं बघितलं तर का खूप रांगेत पण आम्हाला जीव कसं तरी होत होता. म्हणलं काय देवाचा आशीर्वाद असला तर सर्व काही शक्य होऊन जातं. मग कसं तरी नंबर लागला. हे बघू शकता तुळजापूरचं मंदिर. ज्यांना कोणाला दर्शन घ्यायचं आहे तर लाईव्ह दर्शन घेऊ शकता. आपल्याला मंदिरात तर काही भेटलं नाही, पण व्हिडिओ काढायला पण बाहेर तर नक्कीच घेतला आपण व्हिडिओ. मग हे बघू शकता इकडं शहाजी महाराज यांचं काहीतरी स्मारक होतं, पण ते काही बघितलं नाही. पण बघण्यासाठी तिकीट लागत होतं. तिकीटसाठी आमच्याकडे पैसे फार कमी होते आणि आम्हाला खूप लांब पण जायचं होतं. मग इकडे सर्व खरेदी करण्यासाठी होता. प्रसाद वगैरे घेतला. हे शहाजी महाराजांचे हे होते. मग निघलो आम्ही घराच्या दिशेने. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये मग आता.